ललिता पंचमीला मुलांच्या प्रगतीसाठी आणि बुद्धीच्या विकासासाठी देवी ललिता देवीची पूजा, मंत्र पठण आणि स्तोत्र वाचण्याचा सल्ला दिला जातो. मुलांसाठी तुम्ही ललिता सहस्रनामाचे पठण, ललिता पंचमी स्तोत्र वाचू शकता. तसेच मुलांच्या कल्याणासाठी देवीची ओटी भरणे आणि नैवेद्य दाखवणे यांसारखे विधी देखील केले जातात. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. ललिता पंचमी ललिता देवीची पूजा मुलांच्या प्रगतीसाठी आणि बुद्धीच्या विकासासाठी मानली जाते. तर 26 सप्टेंबर 2025 रोजी ललिता पंचमी आहे. तर तुम्ही ह्या ललिता पंचमीला तुम्ही आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी ललिता पंचमीला पूजा प्रगतीसाठी तुम्ही करू शकतात. म्हणून तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांच्या बुद्धीची वाढ किंवा विकासासाठी तुम्ही नक्कीच ललिता पंचमीला जे स्तोत्र सांगितले किंवा जो मंत्र सांगितलेला आहे तो आवर्जून करा. तुमच्याजवळ जिभेवरती काढण्यासाठी रेम हा मंत्र लिहिला जातो किंवा हा शब्द लिहिला जातो. पण तुमची मुलं जर मोठी असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी ह्या सेवा तुम्ही करू शकतात. तर तुम्हाला मंत्र कोणता बोलायचा आहे, ललिता सहस्रनाम स्तोत्र तुम्हाला यूट्यूबवरती भेटून जाईल किंवा ललिता पंचमी स्तोत्राचे पठण मुलाच्या कल्याणासाठी केले जाते. म्हणून तुम्ही आवर्जून ललिता सहस्रनाम स्तोत्र किंवा ललिता पंचमी स्तोत्राचे पठण मुलाच्या कल्याणासाठी नक्कीच करू शकतात. मुलांच्या प्रगतीसाठी देवीला ओटी भरणे हा एक महत्त्वाचा विधी मानला जातो. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर आपण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी पंचमीला म्हणजेच ललिता पंचमीला तुम्ही आई भगवतीची, आई अंबे मातेची तुम्ही ओटीही भरू शकतात. ललिता पंचमीला देवीला नैवेद्य दाखवल्यास मुलांच्या आयुष्यात सुख समृद्धी येते असे सुद्धा मानले जाते. काही जण ह्या दिवशी मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी हवन देखील करतात. तुमच्याजवळ जर श्रीयंत्र असेल तर आपण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी कुंकुमार्चन करून मंत्र पठण केल्याने मुलांच्या बुद्धीचा विकास होतो असे मानले जाते. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती श्री सूक्त म्हणून तुम्ही तुमच्या मुलाच्या बुद्धीचा विकास करण्यासाठी हा मंत्र सुद्धा म्हणू शकतात. ललिता पंचमी असे विधी करून तुम्ही मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ललिता देवीजवळ तुम्ही नक्कीच प्रार्थना करू शकतात. म्हणून जेही तुम्हाला सांगितलं ते तुम्ही आवर्जून तुमच्या मुलांच्या किंवा मुलीच्या प्रगतीसाठी ह्या सेवा तुम्ही आवर्जून करा. आजचा व्हिडिओ आई कुलदेवतेच्या चरणांशी रुजू करते किंवा आजची सेवा आई कुलदेवतेच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.